ओके स्टुडंट. सो चला आता सुरू करूया आपला पहिला टेन्स प्रेझेंट टेन्स. ओके, अँड इन प्रेझेंट टेन्स आर फर्स्ट सब टाइप ऑफ द प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, ज्यालाच आपण मराठीमध्ये साधा वर्तमान काळ असे पण म्हणतो. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सो या ठिकाणी पहिला टेन्स आपला आता सुरू करत आहोत. आता आपलं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सांगतो आणि कसं ध्यानात ठेवायचं ते सगळं सांगेल. तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या. आता स्टुडंट या ठिकाणी बघा, पहिली डिफाईन आहे आपली सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू एक्सप्रेस ऍक्शन्स दॅट हॅपन रेग्युलरली, फॅक्ट्स ऑर जनरल ट्रूथ. आता बघा स्टुडंट, या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं की सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्सला कधी वापरावा किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतो. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतो. आता स्टुडंट्स बघा, पहिला टेन्स आहे, थोडस समजण्यासाठी थोडासा तुम्हाला असं डिफिकल्ट वाटू शकतो, बट नीट समजून घ्या. मी नीट समजून सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट, पहिला टेन्स आहे म्हणून थोडासा वेळ लागेल, परंतु व्यवस्थित सांगतो. फक्त तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करायचा पूर्ण प्रयत्न करा. ओके, जसं बी तुम्हाला नाही समजणार तसं हँड रेज करा. आता हा टेन्स खूप इम्पॉर्टंट आहे, पहिलाच टेन्स आहे आणि या टेन्सचा खूप यूज आपण करतो. आता यामध्ये कसं होणार आहे ते तुम्हाला सांगतो. हा टेन्स कधी वापरायचा आणि याचे सेंटेन्सेस कसे बनतात ते. आता बघा, इथं काय सांगितलं त्यांनी स्टुडंट्स, या वर्ड वरती लक्ष ठेवा की अशा ऍक्शन्स ज्या रेग्युलरली आपण करतो किंवा असे जनरल ट्रूथ्स. आता ते एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो मी तुम्हाला. बघा स्टुडंट्स, आता इथं काय सांगितलं, रेग्युलर ऍक्शन किंवा आवर बिहेवियर, आपलं जे डेली रुटीन असतं बरोबर, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण सांगतो त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता या ठिकाणी आता आपण पूर्ण खाली पण ज्या डेफिनेशन्स आहेत त्या पण नीट समजून घेऊया. आता जर तुम्ही खाली बघितलं स्टुडंट, तर इथं सांगितलं बघा, दिस टेन्स इज यूज टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ऍक्शन्स, थिंग्स दॅट हॅपन रेग्युलरली, आणि जनरल ट्रूथ्स ऑर फॅक्ट, थिंग्स दॅट आर ऑलवेज ट्रू. ओके, म्हणजे अशा गोष्टी ज्या नेहमी काय असतात तर घडणाऱ्या असतात किंवा होणाऱ्या असतात. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी आता वरती लक्ष न देता खाली जे हे वर्ड्स आहेत त्याच्यावरती आता लक्ष द्या. इथं सिंपल करून मी सांगतोय तुम्हाला. बघा, आपले जे डेली हॅबिट किंवा डेली रुटीन जे असतं ना स्टुडंट, डेली हॅबिट किंवा डेली रुटीन, ते आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो किंवा जे वाक्य आपण बोलतो ना ते सगळे सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात. ओके, किंवा जनरल ट्रूथ है ना. आता हे जनरल ट्रूथ काय असतं ते तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजवतो. आता बघा, इथं काय सांगितलं, डेली हॅबिट्स अँड डेली रुटीन, म्हणजे स्टुडंट आपण जे वाक्य बोलतो डेली रुटीनचे किंवा डेली हॅबिटचे, ते सर्वच्या सर्व सेंटेन्सेस साध्या वर्तमान काळाची किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात. आता ते कसे असतात, त्याचा सेन्स कसा असतो ते समजून घेऊया. आता बघा, जसं की आपण सेंटेन्स म्हटलो, आपलं डेली रुटीनचं सेंटेन्स आहे बघा स्टुडंट. फॉर एक्झाम्पल, मी 6 वाजता उठतो. ओके, बघा, मी 6 वाजता उठतो किंवा मी 6 वाजता उठते बरोबर. आता हे काय झालं आपलं स्टुडंट, एक तर डेली हॅबिट झालं किंवा डेली रुटीन झालं. मी माझा टिफिन पॅक करते, राईट. मी स्कूलला जातो किंवा मी कॉलेजला जाते बरोबर. मी बसने स्कूलला जातो का, कारण माझं ते डेली हॅबिट आहे, डेली रुटीन आहे. मी लेक्चर घेतो किंवा घेते का, कारण माझं ते रुटीन आहे. मी मुलांना शिकवतो किंवा शिकवते, डेली रुटीन आहे. मी सर्वांशी बोलते, मी सर्वांसोबत जेवण करते, मी घरी येते, राईट. मी स्वयंपाक करते, मी टीव्ही बघते, मी सायकल चालवते, मी वॉकला जातो, मी क्रिकेट खेळतो, मी टीव्ही बघतो. हे सेंटेन्स जे अशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात स्टुडंट, हे सर्वच्या सर्व कोणत्या टाइप मध्ये येतात तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात बरोबर. कोणत्या टाइप्स मध्ये येतात तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येणारे हे सेंटेन्सेस असतात बरोबर. सो आता या ठिकाणी आता डेफिनेशन तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचे आहे, तर जसं तुम्हाला मी म्हणेल सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त हे 3 वर्ड्सला काय करायचं, मेन्शन करायचं, डेली हॅबिट अँड रुटीन. ओके, डेली हॅबिट किंवा रुटीन सांगण्याच्या ज्या पद्धती असतात किंवा जे सेंटेन्सेस असतात ते आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. आता अजून एक मी तुम्हाला त्याचा अजून एक ट्रिक देतो कसं लक्षात ठेवायचं. समजा मी तुम्हाला सर्वांना विचारलं की तुम्ही सर्वजण मला तुमचं डेली रुटीन सांगा, तर तुम्ही कसं सांगणार, तेच सांगणार जे आता मी तुम्हाला सांगितलं, का मी 6 वाजता उठते, मी 7:30च्या आसपास जेवण करते,
राईट. आता बघा तुम्ही कधीच सांगताय स्टुडंट्स, मला सकाळचं सांगताय, तुम्ही डेली रुटीन सांगताय. आता तर आपण लेक्चर अटेंड करत आहोत, पण तुम्ही मला काय सांगताय, डेली रुटीन सांगताय. कोणत्या सेन्स मध्ये सांगताय तुम्ही? तर जेवण करते, सकाळी उठते, त्यानंतर शाळेला जाते, कॉलेजला जाते, सायकल चालवते, गाडी चालवते, बरोबर का? कारण हे तुमचं काय आहे, डेली हॅबिट किंवा डेली रुटीन आहे. तर हे जे सेंटेन्सेस आहेत ना स्टुडंट, हे असतात सिम्पल प्रेझेंट टेन्सचे, बरोबर. जे आपण डेली रुटीनचे सेंटेन्स सांगतो किंवा जे आपलं डेली रुटीन असतं, ते सेंटेन्सेस जे आपण सांगतो ते सगळेच्या सगळे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे असतात. सो स्टुडंट, आतापर्यंत तुम्हाला हा सेन्स तर कम्प्लीट आला असेल का एक्झॅक्ट सिम्पल प्रेझेंट टेन्स काय असतो आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस कसे सांगितले जातात किंवा त्याचं डेली रुटीन आपण जे असतं आपलं ते जे सांगतो तेच सिम्पल प्रेझेंट टेन्स असतं. तर मला फक्त एवढं सांगा स्टुडंट, तुमची ही जी शॉर्ट डेफिनेशन आहे खाली, ही क्लिअर झाली का? ओके, व्हेरी गुड. आता बघा स्टुडंट, खाली एक सेंटेन्स लिहिलेला आहे, जनरल ट्रूथ, बरोबर. जनरल ट्रूथ. आता जनरल ट्रूथ म्हणजे काय असतं माहितीये का स्टुडंट? असे सेंटेन्सेस जे सत्य असतात त्यांना आपण बदलू शकत नाही, बरोबर. फॉर एक्झाम्पल, इथं लगेच क्लिअर होईल बघा तुमचं. जसं मी म्हटलो की सूर्य पूर्वेला उगवतो, बरोबर. आता हे सेंटेन्स काय आहे? जनरल ट्रूथ आहे हे, बरोबर. याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. तो इंग्लिश मध्ये कसं म्हणू आपण? द सन रायझेस इन द ईस्ट, बरोबर. बघा, द सन. आता मी सनच्या अगोदर द का वापरला हे आर्टिकल मध्ये तुमचं क्लिअर झालेलं आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. आता बघा, इथं मी राईजच्या ऐवजी रायझेस का बोललो ना, तेच आता तुमचं या टेन्स मध्ये सगळं क्लिअर होणार आहे. फक्त व्यवस्थित समजून घ्या. जसं मी तुम्हाला विचारेल, समजलं का? हात वरती करून सांगा, नाही समजलं तरी हात वरती करा. तर अशा प्रकारे बघा स्टुडंट, या ठिकाणी आपण काय केलेलं, या डेफिनेशनला समजून घेतलं आणि त्याद्वारे आपण आपल्याला हे समजलं का सिम्पल प्रेझेंट टेन्स कोणत्या सेन्स मध्ये वापरतो. ओके, आता बघा पुढल्या स्लाइड वरती जाऊया आपण. आता पुढल्या नेक्स्ट स्लाइड वरती या ठिकाणी आहे बघा, आपण जे सेंटेन्सेस जे टाईप पाठ केलेत ना स्टुडंट, ते टाईप सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील, बरोबर. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह, डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह, डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह. आता यामध्ये बघा स्टुडंट, सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे, एक मिनिट. ओके, आता बघा स्टुडंट, या ठिकाणी आता नीट लक्ष द्या. ओके, आता बघा आपण काय केलेलं, प्रत्येक टेनचं एक फॉर्म्युला तयार केला. आता डेफिनेशन तर तुमची लर्न झाली, डेली रुटीन किंवा डेली बिहेवियर. ओके, ही आपली शॉर्ट डेफिनेशन आपण काय केलेली, लर्न केलेली. ओके, आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एक मिनिट. मॅम का हे झालेत मला समजत नाही. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी तर आता सर्वात प्रथम आपण काय केलं, डेफिनेशन बघितलं आणि आपण हा सेन्स समजून घेतला का सिम्पल प्रेझेंट टेन्स एक्झॅक्टली कुठे युज होतो. आता आपण काय बघणार आहोत, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा पूर्ण पूर्ण टाईपचे सेंटेन्स आणि एक एक्झाम्पल बघूया. फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्सला लक्षात कसं ठेवायचं ते एक्झाम्पल बघूया. आता इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे स्टुडंट, त्या फॉर्म्युल्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि तो फॉर्म्युला खूप शॉर्टली आणि व्यवस्थित लक्षात पण राहील. मी ट्रिक थ्रू लक्षात करून देईल तुमच्या, फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता बघा इथं काय आहे, तर सब्जेक्ट प्लस वर्ब वन, येस और यस, थर्ड पर्सन सिंग्युलर प्लस ऑब्जेक्ट. आता हा फॉर्म्युला तुमचा एकदम लक्षात राहील, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आता तुम्ही इथं काय करा, समजून घ्या. आता स्टुडंट, आपण एक स्लाइड बघितली होती बघा या अगोदर, आणि त्या स्लाइड मध्ये आपण हे बघितलं होतं की आपल्या कुठल्याही सेंटेन्सचे 3 पार्ट्स असतात. त्यामध्ये पहिला पार्ट असतो सब्जेक्टचा, दुसरा पार्ट असतो व्हर्बचा आणि नेक्स्ट पार्ट असतो ऑब्जेक्टचा. आता तुम्ही जर या फॉर्म्युल्यामध्ये बघणार तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ह्या तिन्ही पण गोष्टी दिसतील बघा. एक पहिला सुरुवातीला तुम्हाला इथं सब्जेक्ट दिसेल, त्यानंतर बघा इथं व्हर्ब दिसेल. आता तिथं लिहिलंय बघा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि शेवटी लिहिलंय बघा ऑब्जेक्ट, बरोबर. म्हणजे या तिन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या सेंटेन्स मध्ये असणार आहे. ओके, दुसरं त्यांनी काय क्लिअर केलं आपल्याला, या 3 गोष्टींसोबत तुम्हाला त्या ठिकाणी व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स मध्ये बोलताना. आणि दुसरं काय सांगितलंय बघा, यस और यस लावायचा आहे कधी, जेव्हा सेंटेन्स कोणता असेल, सॉरी सेंटेन्सचे स्टार्टिंग जर बघा हे
आता लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं मुलांच्या मिस्टेक्स होतात स्पोकन मध्ये. हे शे इट आणि कुठलंही सिंग्युलर नाउन फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊयात समीर. आता स्टुडंट हे 4 खूप इम्पॉर्टंट आहे. याला लगेच तुम्ही नोटबुक वरती नोट डाउन पण करून ठेवा किंवा लक्षात राहील तर लक्षात ठेवा, कारण ही प्रोनाउन आपण बघितलेले आहे. ही, शी आणि इट आणि कुठलंही सिंग्युलर नाउन जसं की समीर आपण इथं एक्झाम्पल साठी घेतलंय. या चौघांनी जर सेंटेन्सची सुरुवात झालेली असेल, फक्त या चौघांनी, तर स्टुडंट्स त्यावरती बघा इथं वर्ब वन दिलेला आहे ना, त्या वर्ब वन वरती काय लावायचं आपल्याला, यस किंवा ईएस फॉर्म अप्लाय करायचा आहे. हा, हे बघा सिंपल करून अजून लक्षात ठेवा. जर सेंटेन्सची सुरुवात हे, शे आणि इट आणि एक सिंग्युलर नाउन, हे, शे, इट हे प्रोनाउन आहे 3 आणि सिंग्युलर नाउन आहे एक समीर. हे, शे, इट आणि सिंग्युलर नाउन जसे की समीर अशा शब्दांनी किंवा अशा प्रोनाउन्सने जर सेंटेन्स स्टार्ट झालं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं बघतो आपण, तर त्यानंतर येणाऱ्या मेन व्हर्ब वरती काय अप्लाय करायचं आहे, तर यस ऑर ईएस फॉर्म अप्लाय करायचा आहे. ओके, यस ऑर ईएस फॉर्म त्या ठिकाणी काय करायचा आहे आपल्याला, अप्लाय करायचा आहे. आता बघा इथं काय करून ठेवतो, अजून शॉर्ट ट्रिक साठी लिहून ठेवतो, हे, शे, इट आणि सिंग्युलर नाउन एक समीर. आता तुमच्या ही गोष्ट अजून क्लिअर होईल बघा. आता सगळ्यात प्रथम आपण काय केलेलं, हे तुम्हाला इथं मी 4 वर्ड्स लिहून 3 प्रोनाउन आणि एक नाउन आपण लिहिलं इथं, ही, शी, इट आणि समीर. या चौघांनी जर सेंटेन्सची सुरुवात असेल तर मेन व्हर्ब वरती यस किंवा ईएस लावा, हे आपल्याला समजलेलं आहे. मी तुम्हाला काल शिकवलं, हेल्पिंग व्हर्ब एक असतं आणि एक मेन व्हर्ब असतं. आता बघा आपण डायरेक्टली सेंटेन्सेसला बघू. आता पहिलं सेंटेन्स आहे बघा या ठिकाणी, समीर गोज फॉर अ वॉक. बरोबर, समीर गोज फॉर अ वॉक. आता आपण डेफिनेशन मध्ये बघितलं होतं स्टुडंट, की जेव्हा पण आपण डेली रुटीनचे सेंटेन्स बोलतो तर त्यांना मराठीमध्ये कसं बोलतो, की मी दररोज वॉकला जातो किंवा मी वॉकला जाते. बरोबर, पण आता इथं कुणाबद्दल बोललं जातंय स्टुडंट, समीर बद्दल बोललं जात आहे या पहिल्या सेंटेन्स मध्ये. मग काय केलं त्यांनी, समीर गोज फॉर अ वॉक म्हणजे काय, तर समीरचं डेली रुटीन आपण सांगतोय, तर समीर वॉकला जातो. आता हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं झालं बघा, समीर वॉकला जातो. आता या सेंटेन्स मध्ये तुम्ही जर बघणार तर समीर हा काय आहे, सब्जेक्ट आहे. गोज काय आहे, मेन व्हर्ब आहे. आणि फॉर अ वॉक काय आहे, तर ऑब्जेक्ट आहे. बरोबर, आता इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं. आता दुसरी गोष्ट बघा, हा जो मेन व्हर्ब आहे गो, याच्यावरती ईएस फॉर्म काय झालेला आहे, तर अप्लाय झालेला आहे. बरोबर, ईएस फॉर्म अप्लाय झालेला आहे. आता काय अप्लाय झाला स्टुडंट, कारण मी तुम्हाला सांगितलं बघा अगोदरच, जर सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सचा असेल आणि त्याची सुरुवात ह्या चारींनी जर झालेली असेल, ही, शी, इट आणि सिंग्युलर कुठलंही नाउन जसं की समीर दिलं इथं, यांनी जर सुरुवात झालेली असेल तर मेन व्हर्ब वरती यस किंवा ईएस लावावा. ओके, आता इथं तेच झालेलं होतं बघा, सिंग्युलर नाउनने सुरुवात झालेली होती म्हणजे समीरने सुरुवात झालेली होती. तर इथं काय झालं, सेंटेन्स सिंग्युलर असल्यामुळं आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं इथं काय सांगितलं, तर समीर गोज फॉर वॉक म्हणजे समीर वॉकला जातो. त्याच्यानंतर आलेल्या मेन व्हर्ब वरती आपण काय केला, यस यस लावला. आता जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर आपण दुसरं कुठलंही नाऊन घेऊन याच्यामध्ये काय करू शकतो, म्हणू शकतो. कुठलाही नाऊन घ्या, समीरच्या ऐवजी समजा आपण म्हणू अमीर घेऊ. बरोबर, तर इथं काय होईल, अमीर गोज फॉर अ वॉक. बरोबर, त्यानंतर स्टुडंट आता मला सांगा, आता इथं आपण काय केलेलं, इथं नाऊन वापरला आपण. बरोबर, समीर नाऊन वापरला. आता मी जर तुम्हाला म्हंटलो इथं एक प्रोनाउन वापरा, तर तुम्ही कोणतं प्रोनाउन वापरणार स्टुडंट, ऑब्विसली ही वापरणार. तर जर समीरच्या ऐवजी ही वापरला तर तिथं सेंटेन्स कसं होईल स्टुडंट आपलं, ही गोज फॉर अ वॉक. ऑब्विसली जर समीरच्या नंतर गोज तर हिच्या नंतर पण गोज होईल. बरोबर, तुम्ही एखाद्या गर्लचं नाव यूज केलं स्टुडंट त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सेम तसंच होईल. किंवा त्या नावाऐवजी तुम्ही प्रोनाउन वापरलं तर कोणतं प्रोनाउन वापरणार तुम्ही, शी, तर सेंटेन्स कसे बनेल, शी गोज फॉर अ वॉक म्हणजे ती वॉकला जाते. बरोबर, आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे आणि शी फक्त मनुष्यांसाठी वापरतात, इट आपण मनुष्यांसाठी वापरत नाही. आता इथं वॉकला जाण्याची क्रिया सगळे मनुष्यच करतात. बरोबर, मग आता इथं इट साठी आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलं बर्ड साठी आपण यूज करू शकतो. आता समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो आकाशात उडतो, म्हणजे एका पक्षीबद्दल बोलताय तुम्ही. तो आकाशात उडतो कारण त्याला ती सवय आहे, त्याचं ते डेली रुटीन आहे. मग तुम्ही इथं कसं म्हणणार, तो साठी ही घेणार का इथं, नाही का, कारण आता तुम्ही एका पक्षीबद्दल बोलताय. बरोबर, मग तुम्ही कसं म्हणणार इथं, इट. बरोबर, आता बघा इट वापरला म्हणून इथं तुम्ही काय म्हणणार, उडण्यासाठी इथं तुम्ही फ्लाय वापरणार. बरोबर,
पण आता तुम्हाला त्याच्यावरती पण एस सी एस काय करावं लागणार आहे, अप्लाय करावं लागणार आहे. कारण आपला रूल आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स डेली रुटीनचं सेंटेन्स सांगताना ही शी इटने सुरुवात असेल तर मेन व्हर्बवरती एस सी एस लावा. म्हणजे तर काय होईल, इट फ्लाईज. ओके, फ्लायचं काय होईल स्टुडंट, फ्लाईज. सो सेंटेन्स कसे बनेल, इट फ्लाईज इन द स्काय. बरोबर, बघा, इट फ्लाईज इन द स्काय. तो बघा स्टुडंट, अशा प्रकारे आपण हिचं बी बघितलं, शीचं बी बघितलं, इटचं बी बघितलं आणि समीरचं बी बघितलं. सो ऑब्विसली ही, शी आणि समीर आपण ह्युमन साठी वापरतो आणि इट आपण बर्ड किंवा अॅनिमल साठी वापरतो. ते आपण एक्झाम्पल थ्रू इथं समजून घेतलं. मग आता तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्ट ट्रिक करून सांगतो बघा. हे, शी आणि इट आणि कुठलंही सिंग्युलर नाऊनने जर सेंटेन्सची सुरुवात झालेली असेल तर मेन व्हर्ब वरती यस किंवा ईएस त्या ठिकाणी काय करायचा असतो, अप्लाय करायचा असतो सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स मध्ये. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स कशा असतात ते आपण बघितलं. मी उठतो, मी जेवण करतो, मी टीव्ही बघतो, तो शाळेत जातो, तो वॉकला जातो, तो खेळतो, तो बोलतो. ओके, हे सेंटेन्स जे असतात हे डेली रुटीनचे सेंटेन्सेस असतात आणि त्या सेंटेन्सेस साठीच आपण काय करतो तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी काय करतो, यूज करतो. आता मला सांगा, तुम्हाला ही, शी, इट आणि समीर ह्या नाऊन आणि प्रोनाऊनचा नंतर यस यस आपण कशा प्रकारे अप्लाय करतो हे तुमच्या लक्षात आलं का? ओके, व्हेरी गुड. हा, एकदम सिंपल आहे बघा स्टुडंट. फक्त लक्षात ठेवा, हाच पहिला टेन्स असा आहे स्टुडंट, थोडासा समजण्यासाठी थोडासा डीप आहे, थोडासा डीप आहे. बाकीचे टेन्स एकदम इझिली तुम्हाला लक्षात येणार आहे, खूप इझिली आहे. ओके, आपल्याला अजून याला 1 दिवस द्यायचा असतो, आपण 2 दिवस याला समजून घेतो व्यवस्थित. हा, आता पुन्हा एकदा बघा, आता आपलं पहिलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण समजून घेतलेला आहे बघा. म्हणजे काय, का समीर वॉकला जातो, समीर गोज फॉर अ वॉक. ओके, समीर गोज फॉर अ वॉक. मग आता बघा तुमच्या एक लक्षात येईल की आपला याचा फॉर्म्युला कसा बनला. तर बघा, सुरुवातीला काय घेतलं आपण, सब्जेक्ट. मग आपण काय घेतलं बघा, व्हर्ब. ओके, आणि त्याच्यानंतर प्लस काय घेतलं आपण शेवटी बघा, ऑब्जेक्ट. आणि मध्ये काय घेतलं बघा, यस ऑर यस थर्ड पर्सन सिंग्युलर. आता तुम्हाला आपण ऑलरेडी जेव्हा प्रोनाऊन शिकलो होतो तर तुम्हाला माहित आहे बघा, ही, शी, इट हे कुठं होतं, थर्ड पर्सन मध्ये होतं. बरोबर, आय, वी फर्स्ट पर्सन, यू सेकंड मध्ये होतं आणि थर्ड पर्सन मध्ये काय होतं, ही, शी, इट. ओके, ही, शी, इट आणि त्याच्यानंतर होतं आपण नाऊन बघितलं, सिंग्युलर नाऊन समीर. आता तुमच्या ते लक्षात आलं असेल प्रोनाऊनच्या पार्ट मध्ये, म्हणून मी इथं लिहिलंय बघा, यस यस लावायचा कधी, थर्ड पर्सन सिंग्युलर साठी. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर साठी. आता या फॉर्म्युल्याला लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला, यस यस हे तर असंच कन्सेप्च्युअली लक्षात ठेवायचं, त्याला पाठ नाही करायचं. पण तुम्हाला आता पाठ कोणता पार्ट करायचा आहे तर बघा, हा फॉर्म्युल्याचा हा पार्ट करायचा आहे तुम्हाला, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. हा, हे बघा इथं लिहिलंय, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. आता हा झाला तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक्झॅक्ट फॉर्म्युला. ओके, सब्जेक्ट प्लस व्ही वन, तुम्ही इथं यस ऑर यस म्हणू शकता, फक्त यस ऑर यस. ओके, आणि प्लस ऑब्जेक्ट असं म्हणू शकता. थर्ड पर्सन वगैरे असं म्हणायची गरज नाही, कारण ती कन्सेप्च्युअली आता तुम्हाला समजलेलं आहे कधी वापरायचं. ओके, म्हणून इथं फक्त सेंटेन्स या फॉर्म्युल्याला कसं म्हणणार तुम्ही, सब्जेक्ट प्लस वर्ब वन यस ऑर यस प्लस ऑब्जेक्ट. आणि लक्षात ठेवा, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आपण इथं काय करतो, वापरतो. जसं की गो हा फर्स्ट फॉर्म आहे आणि त्याच्यावर यस यस लागला कारण सुरुवात समीरने झालेली होती. ओके, सो अशा प्रकारे आपण पहिलं सेंटेन्स जे होतं अफर्मेटिव्ह स्टुडंट ते आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर बघितलेलं आहे. आता आपण दुसऱ्या सेंटेन्स कडे जाऊया. दुसरं सेंटेन्स आपलं निगेटिव्ह. जसं की आपण काल बघितलं, एक अफर्मेटिव्ह असतं, दुसरं निगेटिव्ह असतं. बरोबर, आता या निगेटिव्ह सेंटेन्सला बघण्यासाठी आता इथं आपल्याला कशाची हेल्प घ्यावी लागणार आहे तर डचची हेल्प घ्यावी लागणार आहे. तर ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. 1 मिनिट हा स्टुडंट. ओके स्टुडंट, थँक्स फॉर वेटिंग. आता बघा स्टुडंट, हा, आता इथं या डचचा खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे. आता आपण डू आणि डच हे दोन हेल्पिंग वर्ब बघितलेले होते हा स्टुडंट, डू आणि डच. थोड्या वेळ आपण डू पण इथं लिहून ठेवतो, फक्त तुम्हाला लक्षात येईल. डू आणि डचचा इम्पॉर्टंट रोल असणार आहे. आता नीट समजून घ्या.
आता पहिलं सेंटेन्स तर आपल्याला समजलं, आपण म्हटलो समीर वॉकला जातो, इंग्लिशमध्ये आपण लिहिलं समीर गोज फॉर अ वॉक. ओके. त्यानंतर आता बघा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे ना स्टुडंट, समीर वॉकला जात नाही, है ना, समीर वॉकला जात नाही. मग आता बघा स्टुडंट, आपण निगेटिव्ह सेंटेन्स करताना काय करायचं आहे तर ते आता लिहितो आहे मी. बघा आता आपण सब्जेक्टला सुरुवातीला लिहून घेतलं, बरोबर, सब्जेक्ट सुरुवातीला लिहून घेतला. आता त्यानंतर आपण काय करणार पुढे बघा, समीर त्यानंतर आपण एक हेल्पिंग वर्ब ऍड केले इथं डज. आता ते कसं ऍड झालं ते पुढे सांगतो, पूर्ण सेंटेन्स समजून घ्या फक्त. बघा समीर डज, त्याच्यानंतर लिहिलं बघा नॉट गो फॉर अ वॉक. आता सेंटेन्स असं म्हणू शकतो का आपण स्टुडंट की समीर नॉट गो फॉर अ वॉक. समजा इथं डज काढला आपण, समीर नॉट गो फॉर अ वॉक, जसं सेंटेन्स होतं की समीर वॉकला जात नाही, समीर नॉट गो फॉर अ वॉक. समजा असं जर म्हटलो तर हे स्टुडंट ग्रामॅटिकली काय आहे तर चुकीचं आहे. ग्रामॅटिकली चुकीचं आहे. मग त्यासाठी काय केलेलं आपल्याला, ग्रामॅटिकली सेंटेन्स बरोबर होण्यासाठी इंग्लिशमध्ये आपण काय केलेलं, हेल्पिंग वर्बचं आता इथं काय करणार आहोत, हेल्प घेणार आहोत. मग त्या हेल्पिंग वर्बची हेल्प घेताना आपण बघितलेलं की जेव्हा आपल्याकडे डू आणि डज हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये युज होणारे हेल्पिंग वर्ब आहेत, बरोबर, डू आणि डज सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग आता मला सांगा, जर आपल्याला डू आणि डजचा वापर करायचा आहे तर आपण इथं कसला वापर केला, डजचा वापर केला. आता डजचा वापर का केला तुमच्या लक्षात आलेला असेल, कारण सुरुवात समीरने झालेली आहे. मग सुरुवात जेव्हा समीरने झाली तर इथं ह्या डू वरती बघा, हा डू आहे ज्याच्या खाली मी अंडरलाईन केली, त्याच्यावरती यस यस लागलेला आहे बघा इथं. मग तो वर्ड काय झाला, डज, बरोबर. डू वरती काय अप्लाय झाला, डज. आणि ऑब्विसली तुम्हाला माहित आहे की जेव्हा ही शी इट आणि समीर असतं तर त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर मेन व्हर्ब वरती काय अप्लाय करायचं आहे आपल्याला, यस यस अप्लाय करायचा आहे. सेम डू वरती यस यस अप्लाय इथं आपण केला. ओके. मग आपल्याला इथं फक्त ऍड काय करायचं आहे स्टुडंट, एक डज अप्लाय करायचा आहे जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बोलू. ओके. जेव्हा आपण काय बोलणार, निगेटिव्ह सेंटेन्स बोलणार, तेव्हा आपण इथं डजचा वापर करणार किंवा डूचा वापर करणार. एकतर डूचा करू किंवा डजचा करू. आता डू आणि डज डिपेंड करतं सब्जेक्ट कोणत्या फॉर्म मध्ये आहे. आता सब्जेक्ट कोणत्या फॉर्म मध्ये आहे इथं तर सिंग्युलर नाऊनच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे एकच नाऊन आहे. जर इथं समीर आणि आमिर दोन्ही पण असते तर इथं आपण काय वापरला असतं स्टुडंट, डू वापरला असता. पण इथं काय दिलेलं आहे आपल्याला, एकतर ही, एकतर शी किंवा एकतर इट, हे तीन जर असतील आणि समीर असेल किंवा कुठलंही सिंग्युलर नाऊन असेल तर त्याच्यानंतर मेन व्हर्ब वरती यस यस लावायचं, जसं की इथं डज वर बी आलं. मग हे सेंटेन्स बघा कसं बनलं स्टुडंट, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. ओके. मग इथं आपण कशाचं ऍडिशन केलं, डजचं आपण त्या ठिकाणी यूज केला. मग आता बघा सेंटेन्स आपलं कसं झालं, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. आता फक्त असं नाही म्हणायचं समीर नॉट गो फॉर अ वॉक. मग आपण इथं फक्त काय ऍड केलं, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. ओके स्टुडंट. बघा निगेटिव्ह सेंटेन्स झाला आपलं की समीर वॉकला जात नाही, तो इंग्लिशमध्ये आपण बोललो समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. इमिजिएटली आपण काय केलं, हेल्पिंग वर्ब वापरला डज. आणि डज का आला, कारण सुरुवातीला समीर होता आणि समीर किंवा ही शी इट आलं तर आपण मेन व्हर्ब वरती ईएस लावतो, म्हणून इथं डू ने आला तर डज आला. मग आपलं सेंटेन्स काय झालं, समीर नॉट गो फॉर अ वॉक असं न म्हणता आपण प्रोफेशनल सेंटेन्स बोललो, समीर डज नॉट गो फॉर अ वॉक. ओके. आता मला सांगा स्टुडंट, निगेटिव्ह सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं का. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि बघा स्टुडंट, आता तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल की का आपण हेल्पिंग व्हर्बला अगोदर समजून घेतलेलं. जर तुमचं प्रॉपर हेल्पिंग व्हर्बचं चार्ट व्यवस्थित लक्षात असेल तर आपण समीरच्या नंतर बघा डज लिहित होतो, बरोबर. समीर साठी आपण काय लिहायचो, डज लिहायचो, आणि समीर आणि आमिर साठी आपण डू लिहित होतो. ओके. बघा आपण सुरुवातीला घेतलं होतं बघा, आय डू, वी डू, यू डू, बट ही डज, शी डज, इट डज, समीर डज, समीर अँड आमिर डू. ओके. त्याच्यानंतर दिस डज, दॅट डज, दीज डू आणि दोज डू, अशा प्रकारे आपण घेतलेलं होतं. ते त्यासाठीच आपण अगोदर काय केलेलं, बघून घेतलेलं होतं, जेणेकरून इथं तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मग बघा आपला अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं, समीर गोज फॉर अ वॉक. गोज का झाला, कारण समीर होतं सुरुवातीला आणि ही शी इट आणि समीर आलं तर या ठिकाणी काय होतं, मेन व्हर्बवरती यस यस लागतो. ओके. आता तुम्ही खूप वेळा काही लोकांना बोलताना बघितलेलं असेल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही खूप जणांना जेव्हा तुम्ही काही वाचत असाल बुक्स वगैरे तर तिथे यस यस कधी येतो हे तुम्हाला असं कन्फ्युजन वाटत असेल तर त्याचा रूल मी तुम्हाला आज काय केलेला, क्लिअर केलेला आहे. सो मला पुन्हा एकदा हँडरेट करून हे सांगा स्टुडंट, हे शी इट आणि समीर असेल तरच यस यस लागतो, हे तुमच्या आता प्रॉपर लक्षात आलं का.
ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट. आता हे व्यवस्थित होतं. आता बघा आता आपलं पुढलं सेंटेन्स आहे. मग पुढलं सेंटेन्स कोणतं होतं बघा, आपण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह सेंटेन्स बघितलेला आहे की समीर वॉकला जातो आणि समीर वॉकला जात नाही. आता आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघणार म्हणजे प्रश्नार्थक सेंटेन्स बघणार. बरोबर. मग त्याच्यामधलं पहिलं आपण पॉझिटिव्ह बघणार. बरोबर. मग पहिलं त्याच्यामध्ये आपण काय बघणार, मी तुम्हाला काल ट्रिक दिलेली होती की या दोघांमध्ये का कुठं लागतो, शेवटी लागतो. मग कसं म्हणणार आपण की समीर वॉकला जातो का. बरोबर. बघा मराठीत बोललो मी, समीर वॉकला जातो का. आता मी तुम्हाला रूल सांगितलं होतं बघा स्टुडंट, रूल काय दिलेलं होतं मी तुम्हाला की जेव्हा जेव्हा आपण 3, 4, 5, 6 हे सगळे प्रश्नार्थक वाक्य असतील आणि यांच्यामध्ये हेल्पिंग व्हर्बला कुठं लिहायचं आहे तर सुरुवातीला लिहायचं आहे. मग आपण इथं फक्त एक्सचेंज केलंय बघा. डज अगोदर घेतला कारण डज हेल्पिंग व्हर्ब आहे. बरोबर स्टुडंट. सब्जेक्टला नंतर पाठवलं बघा, समीर याच्यामध्ये सब्जेक्ट होता तो नंतर गेला, एक्सचेंज केलं सेंटेन्स कसं झालं बघा, डज समीर. बरोबर. आता आपल्याला काय म्हणायचं आहे, वॉकला जातो का. मग आपण काय म्हणलो, गो फॉर अ वॉक. बघा डज समीर गो फॉर अ वॉक. बरोबर. बघा फक्त काय केलं, हेल्पिंग व्हर्बला आपण एक्सचेंज केलं, हेल्पिंग व्हर्ब आणि सब्जेक्टला एक्सचेंज केलं आणि त्या प्रकारे सेंटेन्स बनलं आपलं, डज समीर गो फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला जातो का. बरोबर. आणि का बघा आपला त्या ठिकाणी शेवटी आलेला आहे, समीर वॉकला जातो का. बरोबर. त्यानंतर बघा स्टुडंट, आता 3 नंबरचं सेंटेन्स आपण या ठिकाणी इंग्लिश मध्ये केलं. आता समजा मी जर तुम्हाला म्हटलो तो टीव्ही बघतो का. बरोबर. मग तुम्ही इथं कसं सेंटेन्स बनवणार स्टुडंट, डज ही वॉच टीव्ही. बरोबर. बघा डज ही वॉच टीव्ही. हा आता इथं दुसरं एक मेन एक कन्सेप्ट आहे स्टुडंट, बघा ती समजून घ्या. आता बघा स्टुडंट, जेव्हा आपण काय केलं, या ठिकाणी बघा डज वापरला, त्याच्यानंतर बघा डज वापरला त्याच्यानंतर आपण एक्सचेंज केलं, हे तर तुमच्या लक्षात आलं. हेल्पिंग वर्ब अगोदर येतं क्वेश्चन मध्ये आणि सब्जेक्ट नंतर जातो, हे तर तुमचे हे बघा इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल. पण बघा या ठिकाणी तुम्ही बघणार ना, इथं गोजचा गो झालेला आहे. बरोबर. गोजचा गो झालेला आहे. असं का झालं माहिती का स्टुडंट, बिकॉज तुम्ही ऑलरेडी यस यस इथं सुरुवातीला डू वरती लावलेला आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही डू वरती यस यस लावणार तेव्हा मेन व्हर्बवरला यस यस त्या ठिकाणी निघून जाणार. ओके. त्याचप्रमाणे म्हणून इथं तुम्ही जेव्हा डज समीर म्हटले तर इथं गोज नाही होणार, कारण ऑलरेडी तुम्ही डज म्हटलेले आहात. तर जेव्हा तुम्ही डज म्हटले तेव्हा तुम्ही गोज नाही म्हणणार त्या ठिकाणी, त्याच्यावरला तुम्ही काय करायचं, यस यस त्या ठिकाणी काढून टाकायचा. मग सेंटेन्स कसं झालं बघा थोडंसं, डज समीर गो फॉर अ वॉक. थोडं सॉरी फॉर दॅट. आता पुन्हा सेकंड नंबरचं सेंटेन्स पण तसंच झालेलं बघा, जेव्हा तुम्ही म्हटले समीर डज नॉट. बरोबर. तर इथं बघा स्टुडंट, इथं पण गो वरला यस यस निघून गेलेला आहे का, कारण तुम्ही इथं डज वरती त्याला काय केलेलं होतं, यूज केलेलं होतं. ओके. सो अशा प्रकारे जेव्हा तुम्ही डज वापरणार तेव्हा मेन व्हर्बला यस यस काढून टाकायचा, कारण तो तुम्ही डज वरती ऑलरेडी अप्लाय केलेला असेल. मग इथं सेंटेन्स झालं बघा स्टुडंट, डज समीर गो फॉर अ वॉक. बरोबर. डज समीर गो फॉर अ वॉक. ओके. आता हे सेंटेन्स झालं. मग आता मला काय म्हणायचं आहे, समीर वॉकला नाही गेलेला का. बरोबर. समीर वॉकला नाही गेलेला का म्हणजे निगेटिव्ह बनवलं, क्वेश्चनच आहे फक्त निगेटिव्ह केलं. बरोबर. मग बघा हा क्वेश्चनच आहे फक्त निगेटिव्ह केलं. मग मी सेम आता मला ऑलरेडी एक कन्सेप्ट क्लिअर आहे का, क्वेश्चन बनवताना हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यायचं. मग हेल्पिंग व्हर्ब मी लिहून घेतला डज. पुन्हा सब्जेक्टला लिहितो आपण, तर सब्जेक्ट लिहून घेतला डज समीर. मग त्याच्यानंतर आपल्याला काय ऍड करायचं राहील, निगेटिव्ह वर्ड. निगेटिव्ह वर्ड कोणता आहे, नॉट. मग कसं म्हटलो, डज समीर नॉट गो फॉर अ वॉक. बघा डज समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला गेलेला नाहीये का. समीर वॉकला गेलेला नाहीये का. ओके. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं, 4 सेंटेन्सेसला या ठिकाणी समजून घेतलेलं. ओके. एकदम इझी आहे स्टुडंट. प्रॅक्टिस होऊन तुमचं एकदम तुम्हाला येणार आहे. आपल्याला याच्यावरती खूप प्रॅक्टिस घ्यायची आहे. फक्त हाच डीप आहे थोडासा सिम्पल प्रेझेंटेन्स, बाकीचे एकदम इझी आहे. फक्त याला नीट समजून घ्या, कारण हा जास्त आपल्याला युज करायचा असतो, कारण आपण डेली रुटीन खूप वेळा सांगतो. सो या ठिकाणी बघा 4 नंबरचं सेंटेन्स पण आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आता त्यानंतर बघा डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह आहे स्टुडंट, फक्त डब्ल्यूएच ऍड झालेला आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं 5 आणि 6 मध्ये का कुठं येतो, तर तो त्यांच्या मध्ये येतो, शेवट नाही येत. मग इथं कसं होईल सेंटेन्स बघा, समीर का वॉकला जातो असं मला म्हणायचं. बघा समीर का वॉकला जातो, है ना. तर इंग्लिशमध्ये ऑब्विसली जेव्हा का वॉकला जातो असं मी म्हटलो तर मी व्हाय वापरेल. बरोबर. मग मी काय म्हटलो, व्हाय. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला ऑलरेडी एक तर माहितच आहे की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हेल्पिंग व्हर्बला पण अगोदर लिहायचं आहे. मग आपण व्हायच्या नंतर इमिजिएटली हेल्पिंग व्हर्बला लिहून घेतलं, कारण क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला बघा समीर. मग सेंटेन्स कसं झालं बघा, व्हाय डज समीर गो फॉर अ वॉक, है ना. समीर का वॉकला जातो. समीर का वॉकला जातो.
आणि दुसरं त्याच्यानंतर बघा इंग्लिश सॉरी निगेटिव्ह आता या ठिकाणी बनवायचं WH इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह की समीर का वॉकला जात नाही बरोबर समीर का वॉकला जात नाही तर मी इंग्लिश मध्ये कसं म्हणणार व्हाय डज बघा व्हाय सुरुवातीला घेतला त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लावला डज त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतला समीर काय झालं व्हाय डज समीर त्याच्यानंतर बघा इमिजिएटली नॉट अप्लाय केला मी हा व्हाय डज समीर है ना व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक ओके अशा प्रकारे सेंटेन्स बनलं व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक का समीर का वॉकला जात नाही ओके सो अशा प्रकारे स्टुडंट आपण 6 सेंटेन्सेस या ठिकाणी काय केलेले तर बघितलेले आहेत ओके आता आजच्या याच्यावरती आपण खूप डीप मध्ये प्रॅक्टिस करणार आहे पुन्हा एकदा याचं मी काय करतो तुम्हाला थोडंसं रिवाइज करतो आणि मग तुमच्या अजून थोडंसं काय होणार आहे व्यवस्थित लक्षात येईल ओके आता बघा पुन्हा एकदा नीट लक्ष द्या सो आपण काय केलं सगळ्यात प्रथम अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला लिहिला सब्जेक्ट प्लस वर्ब वन एस प्लस ऑब्जेक्ट आता एस कधी लागतो ते आपल्याला समजलेलं आहे मी तुम्हाला शिकवलं बरोबर मग या ठिकाणी एक सेंटेन्स होता अफर्मेटिव्हचं की समीर वॉकला जातो इंग्लिशमध्ये समीर गोज फॉर अ वॉक ओके समीर गोज फॉर अ वॉक का कारण त्यांनी सांगितलं सुरुवातीला सब्जेक्ट घ्यावा मग आपण सब्जेक्ट घेतला नंतर मेन व्हर्ब घ्यावा मेन व्हर्ब घेतला त्यांनी सांगितलं सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्स मध्ये मेन व्हर्ब च्या अगोदर जर हे शे इट आणि कुठलंही सिंग्युलर नाउन असेल तर त्या वेळेस मेन व्हर्ब वरती यस लावा म्हणून आपण समीरच्या नंतर गो वरती यस लावला गोज नंतर झालं फॉर अ वॉक ओके मग सेंटेन्स कसं झालं बघा समीर गोज फॉर अ वॉक हा दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपण फक्त काय केलं डजचा वापर केला मग कसं झालं बघा सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स की समीर मला म्हणायचं आहे की समीर वॉकला जात नाही बरोबर समीर वॉकला जात नाही मग मी कसं म्हणणार त्या ठिकाणी बघा की समीर नॉट गो फॉर अ वॉक असं नाही म्हणणार ते ग्रॅमॅटिकली चुकतं मग काय करेल मी डू और डजचा वापर करेल मग डू डज डिपेंड ऑन दी सब्जेक्ट मग सब्जेक्ट समीर आहे म्हणून डज वापरला मग कसं झालं बघा समीर डज नॉट गो फॉर अ वॉक है ना समीर वॉकला जात नाही मग त्याच्यानंतर बघा मला क्वेश्चन करायचं होतं समीर वॉकला जातो का मग मी फक्त काय केलं डजला अगोदर घेतलं कारण आपला रूलच आहे क्वेश्चन बनवताना हेल्पिंग वर्बला सुरुवातीला घ्यायचं सब्जेक्टला नंतर पाठवायचं मग कसं केलं बघा आपण डज समीर गो फॉर अ वॉक बरोबर बघा डज समीर गो फॉर अ वॉक त्याच्यानंतर मी म्हटलो की समीर वॉकला जात नाही का बरोबर मग इथं पण आपण काय केलं डजला अगोदर घेतलं बघा डज समीर नॉट गो फॉर अ वॉक बरोबर आता लक्षात ठेवा नॉट तुमचा समीरच्या नंतर येतोय ओके त्याच्यानंतर बघा WH इंटरोगेटिव्ह होतं तर मला असं म्हणायचं होतं का समीर का वॉकला जातो ना समीर का वॉकला जातो तर मला काय करावं लागेल का साठी व्हायचा यूज करावा लागेल नाही मग म्हटलं व्हाय मग त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरायचं व्हाय डज ओके WH मग हेल्पिंग वर्ब मग कसं झालं बघा व्हाय डज समीर गो फॉर अ वॉक है ना समीर का वॉकला जातो आणि समीर का वॉकला जात नाही है ना व्हाय मग नंतर डज आणि नंतर समीर ओके मग व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक ओके व्हाय डज समीर नॉट गो फॉर अ वॉक प्रॅक्टिस करून तुमचं या ठिकाणी काय होणार आहे व्यवस्थित क्लिअर होणार आहे आता बघा स्टुडंट आपण या ठिकाणी समीरचं एक्झाम्पल बघितलं आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया आता बघा स्टुडंट इथं तिथं आपण एक सिंग्युलरचं बघितलं ओके सिंग्युलर नाऊनचं बघितलं समीरचं बरोबर आता इथं पण आपण एक प्रनाऊनचं बघू है ना ते नाऊनचं होतं हे प्रनाऊनचं बघू आय हा प्रनाऊन आहे आपल्याला माहित आहे समीर हा नाऊन आहे ओके आता बघा स्टुडंट या ठिकाणी एक एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे बघा अफर्मेटिव्ह मग इथं काय बघा आपण तोच फॉर्म्युला इथं लिहिलेला बघा सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म यस प्लस ऑब्जेक्ट जो फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवायचा आहे फक्त तुम्हाला सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि यस कधी लागतो ते मी तुम्हाला शिकवलं हे शी इट आणि समीर असेल तर आणि ऑब्जेक्ट आपण शेवटी लिहितो आता बघा स्टुडंट तिथं काय होतं आय बघा सब्जेक्ट काय आहे आय मग सेंटेन्स काय झालं आय गो फॉर अ वॉक म्हणजे काय मी वॉकला जातो हा मी डेली रुटीन सांगतोय तुम्हाला बरोबर आता वॉकला जातोय का आपण नाही पण आपण डेली रुटीन सांगतोय डेली रुटीन सांगताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो मग त्या ठिकाणी आपण काय केलं बघा आय गो फॉर अ वॉक म्हणजे काय मी वॉकला जातो बरोबर आता बघा आता इथं तुमच्या लक्षात येईल बघा आयच्या नंतर इथं गोज नाही झालेला का नाही झाला स्टुडंट कारण इथं आय आहे आणि आयच्या नंतर त्यांनी सांगितलेलं आहे का आपल्याला यस लावायचा नाही तर कधी लावायला सांगितलंय त्यांनी फक्त ही शी इट आणि समीर किंवा सिंग्युलर नाउन असेल तर लावायला सांगितलंय इथं आय आहे म्हणून त्या ठिकाणी यूज झालेला नाही तो सेंटेन्स कसं झालं बघा आय गो फॉर अ वॉक बरोबर म्हणजे काय मी वॉकला जातो आता मला काय म्हणायचं आहे बघा स्टुडंट निगेटिव्ह म्हणायचं आहे की मी वॉकला जात नाही आता बघा इथं पुन्हा डू आणि डजचा वापर मग आता इथं तुमच्या लक्षात येईल बघा इथं मी डू वापरलेलं बघा आय नॉट गो फॉर अ वॉक असं म्हणाल का स्टुडंट मी नाही ती ग्रामॅटिकली चुकेल तर मी कसं म्हणाल आय डू नॉट गो फॉर अ वॉक बरोबर बघा आय डू नॉट गो फॉर अ वॉक आता इथं बघा
डू वरती यस यस लागलाय का नाही, गो वरती लागलाय का नाही, का कारण इथं आता हे इट किंवा समीर नाही. त्याच्यानंतर बघा मला इंटरोगेटिव्ह बनवायचं आहे हा, म्हणजे प्रश्नार्थक बनवायचा आहे. तर प्रश्नार्थकचा नियम काय आहे, हेल्पिंग व्हर्बला अगोदर, मग आपण हेल्पिंग व्हर्ब लिहिला डू, त्यानंतर सब्जेक्ट लिहिला आय, मग काय झालं बघा, डू आय गो फॉर अ वॉक, बघा डू आय गो फॉर अ वॉक, मी वॉकला जातो का, बरोबर, मी वॉकला जातो का. त्यानंतर आहे बघा स्टुडंट, मी वॉकला नाही जात का, बरोबर, मी वॉकला नाही जात का. डू आय नॉट गो फॉर अ वॉक, बरोबर, बघा डू आय नॉट गो फॉर अ वॉक. त्याच्यानंतर बघा डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, मी वॉकला, सॉरी मी का वॉकला जातो, बरोबर, काय सांगितलं, मी का वॉकला जातो. मग इंग्लिश मध्ये व्हाय डू, बघा व्हाय नंतर डू, ओके, कारण डू अगोदरच येणार किंवा हेल्पिंग वर्ब अगोदरच येणार, आणि डब्ल्यू एच असेल तर डब्ल्यू एच अगोदर येणार, मग डब्ल्यू एच मग नंतर हेल्पिंग वर्ब आणि पुढलं सेंटेन्स. बघा व्हाय डू आय गो फॉर अ वॉक, बरोबर, बघा व्हाय डू आय गो फॉर अ वॉक, मी का वॉकला जातो आणि मी का वॉकला नाही जात. सो व्हाय डू, बरोबर बरोबर, बघा व्हाय डू आय नॉट गो फॉर अ वॉक, बरोबर, बघा व्हाय डू आय नॉट गो फॉर अ वॉक. आता त्या ठिकाणी लक्षात ठेवा, डब्ल्यू एच किंवा हेल्पिंग वर्ब वापरायच्या इमिजिएटली नंतर तुम्हाला सब्जेक्ट वापरायचा आहे, ओके. जसं की इथं आपण म्हणलो बघा व्हाय डू आणि लगेच सब्जेक्ट घेतला आय, है ना, व्हाय डू आय नॉट गो फॉर अ वॉक, अशा प्रकारे हे सेंटेन्सेस आपण काय केलेले स्टुडंट बघितलेले. ओके, आता नेक्स्ट स्लाइडला काय आहे तर ते बघा. आता इथं लक्ष द्या, इथं व्यवस्थित थोडंसं समजून घ्या. इथं काय सांगितलं, जनरल ट्रूथ आणि फॅक्ट्स वर आपण कशामध्ये हे सेंटेन्सेस जे असतात ते कसे सांगतो आपण, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो, ओके. म्हणून इथं एक सेंटेन्स आहे बघा, की द सन रायझेस इन द ईस्ट. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी काय सांगितलं, द सन, है ना. आता द का लागला इथं, सनच्या अगोदर, हे तुमच्या लक्षात आलं असेल, आर्टिकल मध्ये आपण बघितलं, बरोबर. त्यानंतर बघा इथं राईज आहे, राईज म्हणजे उगवणे, आणि त्याच्यावरती बघा यस किंवा इएस अप्लाय झालेला आहे, बरोबर. मग इथं सेंटेन्स काय झालं, द सन रायझेस इन द ईस्ट, बरोबर. आता असं का झालं असेल स्टुडंट, कारण द सन हा काय आहे, सिंग्युलर आहे, बरोबर, सिंग्युलर आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, जर सिंग्युलर नाउन किंवा प्रनाउन असेल तर त्या ठिकाणी मेन वर्बवरती यस किंवा इएस लावावा. म्हणून तुम्ही खूप वेळा ऐकलेला असेल, वाचलेला असेल की द सन रायझेस इन द ईस्ट, मग तो रायझेस का होतो, ती कन्सेप्ट आज तुमची या ठिकाणी काय केलेली, क्लिअर केलेली. कारण सिंग्युलर नाउन असेल आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असेल तर मेन वर्बवरती यस यस लागतो, ते आपण या ठिकाणी बघितलं. दुसरं सेंटेन्स आहे बघा, द अर्थ रिव्हॉल्व्ह अराउंड द सन, बरोबर. आता आपल्याला माहित आहे की आपण जे आहे सनच्या अराउंड काय होतो, रिव्हॉल्व्ह होतो. मग इथं बी बघा पुन्हा यस यस काय झालेला आहे, रिव्हॉल्व्ह वरती अप्लाय झालेला आहे. मग सेंटेन्स कसं झालं, द अर्थ रिव्हॉल्व्ह अराउंड द सन, ओके. रिव्हॉल्व्ह सांगितलेलं आहे का, कारण की अर्थचं काय आहे, डेली रुटीन आहे किंवा हा डेली रुटीन आहे, आणि सेम द सनचं पण, ओके. म्हणून त्यांच्यावरती काय झालेला, यस यस लागला, आणि ते सिंग्युलर फॉर्म मध्ये पण आहेत आणि नाउन पण आहेत. अशा प्रकारे आपण काय केलेले स्टुडंट, या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहे. नेक्स्ट स्लाइड बघण्या अगोदर मला हे सांगा, जनरल ट्रूथचे सेंटेन्स काय असतात आणि कसे असतात ते आपण या ठिकाणी बघितले, ते तुमच्या लक्षात आलेत का. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट स्लाइडला काय आहे, हा, आता हे एक्झाम्पल आहे बघा. हे एक्झाम्पल बघूया, इथं अजून थोडंसं तुमचं क्लिअर होईल बघा व्यवस्थित. आता आपण प्रत्येक नाउन आणि प्रोनाउनचं सगळं बघणार आहोत बघा, जे आपण हेल्पिंग वर्बला बघितलं. आता थोडंसं लक्ष द्या बघा स्क्रीनवरती, व्यवस्थित लक्ष द्या. बघा पहिलं सेंटेन्स काय आहे, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, बरोबर. वी प्ले क्रिकेट, आम्ही सर्व क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट, तुम्ही सगळे क्रिकेट खेळतात. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. शी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. इट प्लेज क्रिकेट, बरोबर, तो किंवा ती क्रिकेट खेळते. आता बघा स्टुडंट, तुम्हाला आता इथे एक क्वेश्चन पडेल 7 नंबरच्या सेंटेन्स मध्ये, की सर इथं पण तर क्रिकेट ही मनुष्यांची क्रिया आहे, मग इथं इट का तुम्ही हे केलं. मग आता इथं काय करा माहिती का स्टुडंट, इटला थोड्या वेळ असं समजा का इट हा मी एखाद्या रोबोट साठी वापरलेला आहे. हा, इट कशासाठी वापरलेला आहे, एखादा रोबोट आहे आणि तो रोबोट काय करतो आहे तर तो क्रिकेट खेळतो दररोज. मग त्या रोबोट साठी आपण ही किंवा शी ने वापरलो तर काय वापरू, इट वापरू. मग तो क्रिकेट खेळतो म्हणून आपण काय म्हणू, इट प्लेज क्रिकेट. पण कोण, रोबोट प्लेज क्रिकेट. पण एखादा मनुष्य क्रिकेट खेळत असेल तर ही प्लेज किंवा शी प्लेज, ओके. अशा प्रकारे बघा. हा, त्याच्यानंतर बघा दे प्ले क्रिकेट, ओके. आता इथं जर तुमच्या लक्षात येईल ना स्टुडंट, तुम्ही नीट लक्ष द्या बघा, इथं काय झालं, आय प्ले, वी प्ले, यू प्ले, यू प्ले. बट इथं बघा काय झालं बघा, ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज,
ओके. आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल स्टुडंट हां. हे शी इट असेल तर मेन व्हर्बवरती काय अप्लाय करायचा असतो? तर त्या ठिकाणी येस, येस अप्लाय करायचा असतो. ते आपण इथं बघितलं. त्याच्यानंतर बघा दे प्ले झालेलं आहे बघा. प्लेज नाही झालेलं. दे प्ले क्रिकेट. ओके. त्याच्यानंतर आहे बघा समीर प्लेज क्रिकेट. बघा इथं पण झालं बघा. समीर प्लेज क्रिकेट. ओके. आता तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल बघा. समीर प्लेज. बट समीर अँड अमीर प्ले बघा फक्त इथं बघा हे 2 नाउन झाले. म्हणजे प्लुरल झालं म्हणून इथं प्ले झालं फक्त हां. समीर अँड आमिर प्ले क्रिकेट. त्यानंतर बघा स्टुडंट आता बघा दिस बॉय आपण तो दिस वापरायचो ना ओके मग इथं काय सांगितलं बघा दिस बॉय प्लेज कारण एका बॉय बद्दल बोलले जाते एका बॉय बद्दल म्हणून इथं यस लागला बघा दिस बॉय प्लेज क्रिकेट दॅट बॉय प्लेज क्रिकेट म्हणजे एकाच बॉय बद्दल पण तो लांब आहे त्याच्याबद्दल बोलले जात आहे पण एकच आहे म्हणून इथं काय वापरला तर यस यस आपण त्या ठिकाणी काय केलेला अप्लाय केलेला बरोबर त्यानंतर बघा दीज बॉईज आता बघा इथं प्लुरल झालं दीज बॉईज म्हणून इथं झालं बघा प्ले दीज बॉईज प्ले क्रिकेट आणि दोज बॉईज प्ले क्रिकेट ओके सो अशा प्रकारे आपण काय केलेलं या आय पासून आय वी यू यू ही शी इट दे त्याच्यानंतर समीर समीर आणि आमिर दिस दॅट दिस दोज हे जे आपलं होतं आपण आधी प्रॅक्टिस केलेलं त्यांच्या प्रत्येकाच्या नंतर कशा प्रकारे स्ट्रक्चर चेंज होतं ते या ठिकाणी काय केलेलं बघितलेलं ओके सो या ठिकाणी आपण त्याला व्यवस्थित समजून घेतलेलं आहे सो अशा प्रकारे स्टुडंट आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याच्या काही कन्सेप्ट सगळ्या या ठिकाणी काय केलेल्या आहेत तर बघून घेतलेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत त्याची प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्या प्रॅक्टिससाठी आपण काय करणार आहोत तर व्यवस्थित त्याला समजून घेणार आहोत त्या अगोदर आता आपण प्रॅक्टिसकडे जाऊया